नांदेडमध्ये शेतकऱ्यांकडून शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यात येतोय। शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन आहे। गोव्यातील दारू झुगाराकरता महामार्ग करण्याचा उद्देश असल्याचा आरोप करण्यात आलाय। आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा सहभाग आहे। शेतकऱ्यांची सुपीक जमीन बाधित करून हा इतका मोठा महामार्ग कशासाठी करत आहेत हे स्पष्ट झालेलं नाही। आज मराठवाड्यातला हा सगळा जो महामार्ग आहे तो सुपीक जमिनीतून जात आहे। याचा उद्देश फक्त एकच आहे, गोव्यामधल्या दारूसाठी आणि गोव्यामधल्या जुगारासाठी इथल्या जनतेला तितके पोहोचवणं हाच एकमेव उद्देश यांचा आहे आणि हा उद्देश आम्ही सफल होऊ देणार नाही। शेतकऱ्याला शेतीतून उठवण्याचं हे मोठं कारस्थान निर्माण झालेलं आहे। पर्यावरण असो, सामाजिक प्रश्न असो, आर्थिक प्रश्न असो, असे अनेक प्रश्न याच्यातून उद्भवणार आहेत। पण सरकारला त्याची चिंता नाही। सरकारला फक्त त्यांना जी दलाली भेटणार आहे, मलिदा भेटणार आहे आणि त्याच्यातून जी राजकीय शक्ती भेटणार आहे त्याची चिंता पडलेली आहे। म्हणून त्याचा आग्रह चाललेला आहे। पण शेतकरी त्याच्यापेक्षा जास्त ताकदवान आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातले शेतकरी या पूर्ण सरकारचं जे काही धोरण आहे त्याला हाणून पाडतील।